ए राहुल, लय टेन्शन आलं यार डोक्याला. आज बियर पिऊ आपण. नाही रे, तुला माहित नाही का दारू पिणं शरीरासाठी हानिकारक राहते. कोण म्हणी तुला? बियर पिल्यानं काहीच होत नाही, उलट बियर पिल्यानं बॉडी बनती. एका महिन्यात 50 किलो वजन वाढतं. आणि बियर चढत बी नाही, तोंडाचा वास बी येत नाही. अरे बियर मध्ये फक्त 30% अल्कोहोल राहतं. म्हणजे बियर पिली तर चढत नाही काय? नाही, नुसतं अंगात मुंग्या आल्यावानी होत. अरे प्यायची शेना आपल्याला, तर मग देशी दारू पिऊ ना. अरे देशी दारू पिली ना तर स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. खरं काय? अरे देशी दारूची मजा माहितीच नाही मग तुला तर. देशी दारू पिल्यावर आहे ना, या नाल्या बेंदाड्या आहे ना, स्विमिंग पूल वाटायला लागते. आपण काय करू? देशी दारू पिऊ, लुटू आणि मस्त बेंदाडीत लोळू. मेरे सपनों की रानी कब आएगी तू. ए राहुल, कोण भिकारी आवाज देऊ राहिला रे? अरे तू आहे का भावा? ए राहुल, आज आपल्याला दारू प्यायचे, लय टेन्शन आलं भावा. अरे टेन्शन काय आता आलं पण? एका पोरीनं प्रेमामध्ये मला धोका दिला. अरे तू तर अखंड सिंगल आहे, तो तोंडाकडे काळा कुत्र पाहत नाही. तर तो आपण पोरगी पटली कधी आणि तिने तुला धोका दिला कधी, हे सांग मला आधी. हे पाय, सकाळी मी बस स्टँडवर गेलतो. ए जाने मन, चलती क्या 9 से 12. चप्पल पाहिली का माझ्या पायामध्ये 15 नंबरची. जर एक वाजून तो काना खाली तर तो तोंडातून रक्तासंग दात बी बैरीन भडव्या. अरे तो तिला डायरेक्ट प्रपोज मारला. ती तुला ओळखत सुद्धा नाही, तर तिने तुला धोका का वाजला? मग लय प्रेम होत रे तिच्यावर. अरे तू ना एक नंबरचा ठरकी आहे. तू डोळ्यानं बलात्कार करतो. उद्या झोपातून उठून तू म्हणसून की नवरा पतीवर तो प्रेम आहे, मग ती का तो संग लग्न करन का? ते रिकाम भाषण मला नको देऊ. तू चाल दारू प्यायला.